नमस्कार. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमेला घरोघरी नारळाचे विविध प्रकार बनवले जातात, पण आज आपण त्यातील सर्वात खास पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे नारळी भात. बऱ्याचदा हा भात आहे तो चिकट होतो, चिवट होतो किंवा मग अजिबातही मोकळा बनत नाही. पण आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत ज्याने भात एकदम मऊ सुटसुटीत होईल. चला वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला अगोदर नारळी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे 1.5 वाटी एवढा तांदूळ. आता इथे जो मी तांदूळ घेतलेला आहे ना, तो आहे बिर्याणी तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ. तुम्ही इथे आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता किंवा मग कोणताही सुवासिक तांदूळ असतो ना, तो घेतलात ना तरी सुद्धा जमू शकते. आता ज्या वाटीने 1.5 वाटी इथं एवढा मी तांदूळ घेतलेला आहे, त्याच वाटीने इथे अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 4-5 काड्या केसरच्या टाकलेल्या. आता आपल्याला मोठी वाटी एवढं नारळ आहे, ओला नारळ, तो खिसून घ्यायचा आहे. आता इथे नारळाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता ज्या वाटीने आपण तांदूळ आणि दूध घेतलेलं त्याच वाटीने ते मी साखर घेतलेली आहे, ती म्हणजे 1.5 वाटीच. आता यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी वेलची पूड लागणार आहे, थोडंसं जायफळ, थोड्याशा लवंग लागणार आहेत आणि आपल्या इथे दालचिनीचे तुकडे सुद्धा वापरायचे आहेत. मी नंतर टाकलेले आहेत, तर तुम्ही अगोदरच त्याची साहित्याची तयारी आहे ती करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथे थोडंसं इथे ड्रायफ्रूट लागणार आहे आणि आपल्या इथे तूप लागणार. चला पटकन आपण हा भात आहे तो बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला मोठा एक चमचा एवढं तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं मेल्ट झालं किंवा मग थोडंसं गरम झालं ना की यामध्ये आपल्याला 4-5 एवढ्या लवंगा टाकायच्या आहेत आणि इथे दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दालचिनीचा तुकडा आहे तो मी नंतर टाकलेला आहे. त्यानंतर जे आपण धुतलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत यामध्ये आणि आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 2-3 सेकंदासाठी परतलं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. आता इथे पाण्याची आवश्यकता आहे ना, ती तुम्हाला तुमच्या तांदूळ जो वापरलेला आहे त्यानुसार इथे कमी जास्त लागू शकते. तर मी इथे जे तांदूळ वापरलेले आहेत त्याच वाटीने इथे मी 4 पट एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही अगोदर ना थोडं पाणी टाका, नंतर आवश्यकता वाटली तर पुन्हा पाणी तुम्ही टाकू शकता. एकदाच पाणी टाकून हे तांदूळ आहे ते शिजवून घेऊ नका, नाहीतर तांदूळ शिजण्याच्या ऐवजी तो चिखल होऊन बसेल आणि अजिबात मोकळा सुलसुलीत भात तयार होणार नाही. झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला लो फ्लेमवरतीच हा भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे. मस्त इथं भात शिजलेला आहे, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की आपल्याला हा तांदूळ आहे तो एकदम चांगला असा शिजवून घ्यायचा नाही. म्हणजे जसा आपण भात खातो तसा आपल्याला इथे शिजवायचा नाही, तर 80% शिजवायचा आहे आणि 20% कच्चा ठेवायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय, हा जर हाताने जर तुम्ही चुरलात किंवा मग दाबलात तर ह्याचे तुकडे पडतात, याचा अर्थ तो अजून थोडासा शिजायचा बाकी आहे. असाच आपल्याला हा भात आहे तो शिजवून घ्यायचा तांदूळ. आता हा भात शिजला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. चला आता पटकन आपण हा भात आहे तो बनवायला सुरुवात करूया, म्हणजे नारळी भात आहे तो बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी ते पुन्हा तीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकलेला आहे. जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले ते टाकायचे आहेत, थोडेसे त्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. जे आपण केसर दूध घेतलेलं ते टाकायचं आहे यामध्ये आणि जी आपण साखर घेतली 1.5 वाटी ती सुद्धा टाकायची. आता इथे आपल्या साखर विरघळली ना की त्यामध्ये जो आपण शिजवलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे. त्याचबरोबर जो आपण खिसलेला ओला नारळ घेतलेला तो टाकायचा, वेलची पूड टाकायची आणि थोडंसं इथं आपल्याला जायफळ खिसायचं आहे. आता याला कलर येण्यासाठी मी यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. दुधामध्ये अगोदरच हळद टाकून घेते. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा जमू शकते. आता ह्याला आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हा तांदूळ आहे किंवा मग भात आहे तो अजिबातही तुटणार नाही. चला आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे 10-15 मिनिटासाठी. 10-15 मिनिटानंतर हा नारळी भात आहे तो मस्त सुलसुलीत आणि मऊ सुद्धा एकदम मोकळा असा तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. आता हा गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा इथे दिसत असेल किंवा चिकट किंवा मग थोडासा तुम्हाला इथे मोकळा दिसत नसेल, पण हा थोडासा थंड झाला ना की एकदम मोकळा सुलसुलीत असा हा भात आहे तो तयार होतो. आता नारळी भात आहे तो मोकळा सुलसुलीत आणि तरी सुद्धा मऊ बनवण्यासाठी यामध्ये काही आपण टिप्स वापरले आहेत. ते म्हणजे पहिली टिप म्हणजे हा भात आहे तो आपल्याला 80% शिजवून घ्यायचा. जास्त यापेक्षा आपल्याला हा भात आहे तो शिजवायचा नाहीये.
दुसरी म्हणजे हा भात शिजल्याच्या नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा मग एका चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा हा गरम असतानाच आपल्याला हा नारळी भात आहे तो बनवून घ्यायचा आहे. तिसरं म्हणजे हा भात आहे तो आपल्याला परतताना हलक्या हाताने परतायचा आहे, म्हणजे याचा तुकडा पडणार नाही. एकदम मस्त असा तांदूळ आहे तर अख्खाच्या अख्खा राहील. चला, इथे नारळी भात एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या तुम्ही समजा फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट पारंपरिक पद्धतीने हा नारळी भात आहे तो तुम्ही बनवू शकते. आणि तुम्ही ते बघू शकता किती भारी असा हा मोकळा सुलसुलीत आणि तरीसुद्धा मऊ आहे हा भात, म्हणजे अजिबात कोरडा झालेला नाहीये. मस्त असा हा नारळी भात आहे तो एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. बघा, आपला गरमागरम आणि सुगंधित नारळी भात आहे तो नैवेद्यासाठी तयार आहे. ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चॅनेलला अजूनपर्यंत आपले सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला, पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.